माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांनी कला असेल, क्रीडा असेल, स्पर्धात्मक परीक्षा असेल या स्पर्धेमध्ये हे संपादन केलेलं असतंय आणि त्याचा आज पारितोषिक वितरण समारंभ असतोय। आणि तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सव असतोय। तर या कला महोत्सवामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय त्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि याच्या या कार्यक्रमाला आमच्या विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्याध्यापिका सो भोसले मॅडम त्याचबरोबर आत्तासारख्या उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा असताना शाळेचा नावलौकिक ज्यांनी वाढविला अशा आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ जाधव मॅडम आणि महाडिक मॅडम यांनी आज शाळेने बदल केलेला दिसून येतो। यामध्ये पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, शिक्षक मूल्यांकन, सहअध्यायी मूल्यांकन, पालक मूल्यांकन या सर्व नवनवीन गोष्टींचा वापर शाळेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेला दिसून येतो। जर देश समृद्ध करायचा असेल तर प्रथमतः शाळेतूनच याची सुरुवात होते आणि यासाठी विद्यार्थ्यांचा गुणात्मक आणि कलात्मक विकास करणे गरजेचे असते। शिक्षण कशासाठी? शिक्षण कशासाठी? आमच्या सर्वांच्या भल्यासाठी। खरोखर ही उक्ती 7 उपक्रम राबवले जातात आणि याची परिणती मुलांनी विविध उपक्रमात मिळवलेल्या यशातून दिसून येते। जसे रंगभूमी सर्वगुण संपन्न असे विद्यार्थी या शाळेतून घडत आहेत आणि म्हणूनच आमच्या विद्यार्थ्यांकडे बघून म्हणावेसे वाटते स्वतःच्या कलेत स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। या कार्यक्रमात उपस्थित जिजामाता पब्लिक स्कूलच्या प्राचार्य पाटील मॅडम, त्याचबरोबर उपशिक्षिका महाडिक मॅडम, जाधव मॅडम, पवार मॅडम, गायकवाड मॅडम आणि सध्याच्या मुख्याध्यापिका सौ भोसले मॅडम, या शाळेचा पूर्ण स्टाफ, सर्व पालक, विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आत्ताच धान्य मॅडमनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेचा पूर्ण अहवाल हा वाचून दाखवलेला आहे, सांगितलेला आहे। याच्यामध्ये खरं तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होण्यासाठी वर्षभर शाळेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये बोलता मॅडम म्हणाल्या की दर आठवड्यातून क्रीडा शिक्षक असतील किंवा संगीताचे शिक्षक आहेत, कलेचे शिक्षक आहेत, स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास व्हावा याच्यासाठी शाळेने त्याच्यातील तज्ज्ञ व्यक्तींचीही नेमणूक केली आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये मग टॅलेंट सर्च असेल, इयत्ता 5वी स्कॉलरशिप असेल, या पद्धतीने त्याबरोबर विविध स्पर्धांचं आयोजनही या ठिकाणी केलं जातं। मग त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, निवडलेली छोटी छोटी मुलं ही आपली कला सादर करतात आणि या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अशा विविध छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून हे वाव दिला जातो आणि एक स्टेज उपलब्ध करून दिलं जातं। सर्व पालकांना माझी विनंती राहील या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद, पालकवर्ग आणि प्रिय विद्यार्थी बंधू, आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचा अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण हा समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे प्रत्येक व्यक्तीच्या कष्टाचे आणि समर्पणाचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथ जगदाळे साहेब, विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था सातारा, हे इथं आले, त्यांनी मार्गदर्शन केलं। वेळेअभावी ते इथं थांबू शकले नाही, परंतु शाळेकडून त्यांना मनपूर्वक धन्यवाद। तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ जयश्री शिंगाडे मॅडम,
गुणवत्ता महाडिक मॅडम या आम्ही जेव्हा जेव्हा बोलू त्यावेळी त्या उपस्थित असतात, आम्हाला मार्गदर्शनही करतात. याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते.